मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि त्या नुकसानीची भरपाईची घोषणा करत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले होते की ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे पीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा वाटप केला जाईल. मित्रांनो, त्याच्यानंतर जे शेतकरी आहेत त्यांना वाटलं की लेट का होईना पण आपल्याला पीक विमा मिळणार या आशेवरती शेतकरी होते. मित्रांनो, डिसेंबर महिन्यामध्ये हा जो पीक कापणी प्रयोगाचा जो डाटा आहे हा डाटा केंद्र सरकारला पाठवण्यात आला. त्याच्यानंतर सांगण्यात आलं की केंद्र सरकारचं जे PMFBYचं जे पोर्टल आहे यावरती काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यानंतर त्या तांत्रिक अडचणी दूर होऊन देखील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं स्टेटस किंवा कुठल्याही प्रकारचा पीक विमा हा अद्यापपर्यंत जमा झालेला नाही आहे. मित्रांनो, केंद्र सरकारला किंवा जे पीक कापणी प्रयोग आहे या पीक कापणी प्रयोगाचा डाटा हा पीक विमा कंपनीला मिळाल्याच्या नंतर 21 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करणं गरजेचं असतं. विमा कंपनीचं जे क्रॉप कॅलेंडर आहे त्याच्यानुसार जर या 21 दिवसामध्ये पीक विमा कंपनीने जर हा पीक विमा शेतकऱ्यांना वाटप केला नाही किंवा जर का राज्य सरकारच्या माध्यमातून जर का राहिलेले पैसे जर का पीक विमा कंपनीला देण्यात आलेले नाही तर पीक विमा कंपनीने जर हे पैसे शेतकऱ्यांना टाकले नाही तर पीक विमा कंपनीवरती 12% व्याज आकारलं जाणार आहे. आणि जर राज्य सरकारनं यावरती जे राहिलेले पैसे आहेत ते जर का राज्य सरकारनं दिले नाही तर राज्य सरकारवर देखील 12% व्याजाप्रमाणे हे पैसे आकारले जाणार आहेत. अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय कृषी मंत्र्याच्या माध्यमातून घेण्यात आलेली होती आणि त्या पद्धतीनं त्या अनुषंगानं असं वाटलं होतं की पीक विमा कंपन्या आणि राज्य सरकार देखील त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा पीक विमा शेतकऱ्यांना लवकरात लवकर वाटप करण्यासाठी प्रयत्न करतील. पण अद्यापपर्यंत जानेवारी महिन्यामध्ये हे वाटप अपेक्षित असताना देखील जानेवारी महिन्याचा उलटून गेला. आज 12-13 तारीख आहे तरीही शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशनसुद्धा या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून दाखवण्यात येत नाही आहे. जोपर्यंत या पीक विमा कंपनीला किंवा जे आपले आमदार असतील, खासदार असतील, जे लोकप्रतिनिधी असतील यांना जोपर्यंत शेतकऱ्यांच्या माध्यमातून जाब विचारला जात नाही तोपर्यंत हा पीक विमा मिळेल अशी अपेक्षा सध्या तरी दिसत नाही आहे. आणि त्याच्याच अनुषंगानं अमरावती जिल्ह्यामध्ये लोकविकास संघटनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा घोषित केलेला होता त्या पद्धतीने शेतकऱ्यांना तात्काळ हा 17,000 रुपये हेक्टरी पीक विमा जमा करण्यात यावा या पद्धतीची मागणी जिल्हाधिकारी आणि त्यांच्याच माध्यमातून राज्य सरकारला करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या पद्धतीचा एल्गार हा त्यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेला आहे. मित्रांनो, जर हा पीक विमा जर का तात्काळ शेतकऱ्यांना जमा करण्यात आला नाही तर शेतकऱ्यांचं एक मोठं आंदोलन करण्याची देखील त्यांच्या माध्यमातून ग्वाही देण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही जी संघटना आहे ही एक काही मोठी संघटना नाही आहे, पण जो शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवेल त्याचा आवाज बुलंद करण्याचं काम हे वेळोवेळी करण्यात येणं गरजेचं आहे. आणि त्या झाल्याच्या नंतरच शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मित्रांनो, आमदार असतील, खासदार असतील, ज्या शेतकरी संघटना असतील आणि जे काय शेतकऱ्यांच्या या पीक विमा असेल, कर्जमाफी असेल याच्या संदर्भात जोपर्यंत आपला आवाज उचलत नाही तोपर्यंत सरकारच्या या यंत्रणा असतील, पीक विमा कंपन्या असतील या ठिकाणावर येणार नाही आणि हे आंदोलनं होणं तितकेच गरजेचं असणार आहे. मित्रांनो, जोपर्यंत शेतकरी याच्या विरोधात काहीतरी ठोस पावलं किंवा कुठंतरी मोठ्या प्रकारचं एक आंदोलन उभं राहत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणं कठीण दिसत आहे. आणि 2020 असेल, 2021 असेल याप्रमाणेच हा पीक विमा देखील वर्षानुवर्ष अडकतो का काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं ज्या काय या अशा आंदोलनामुळं बऱ्याचशा शेतकरी संघटना असतील, ज्या काही लोक शेतकऱ्यांचा प्रश्न वेळोवेळी उचलत असतात त्यांना देखील या पीक विम्यासाठी आवाज उठवणं गरजेचं असणार